पुढची बातमी। आवश्यक असल्यास मवियातून बाहेर पडण्याबाबत विचार करू, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हे मोठं विधान केलंय। 2029 पर्यंत परिस्थिती पाहून विचार करू असे सपकाळ यांनी म्हटलंय। तर 2029च्या लोकसभा आणि विधानसभा काँग्रेस स्वतंत्र लढणार का अशा चर्चा आता त्यामुळे सुरू झाल्या आहेत। या 2029 ला आणि 2029 पर्यंत राजकीय परिस्थिती काय असेल त्या अनुषंगानं त्याचा साधक बाधक विचार करून संविधानवादी सर्व एकत्र करण्याच्या अनुषंगानं आणि भाजपतील सर्व विरोधकांची मोठ बांधणे हे आवश्यक असल्यास जरूर 2029 ला त्याचा विचार करण्यात येईल। तुर्तास 2029 पर्यंत बराच वेळ आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं काँग्रेस पक्षाने स्वतःची ताकद ही वाढवण्याचा जरूर प्रयत्न केला आहे। शेवटी अनेक दिवसांच्या आघाडीच्या अनुषंगानं कुठे ना कुठे आम्हाला 2 पावलं मागे जावं लागलं होतं, ही देखील वस्तुस्थिती होती। त्यामुळे आम्ही आमचा संघटनात्मक आणि वैचारिक जो संदर्भ विस्ताराचा आहे तो घेऊन सध्या तुर्तास आम्ही काम करत आहोत। बातमी चंद्रपुरातून आहे। चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी आता काँग्रेसच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। काँग्रेस नेते सुनील केदार आणि विजय वडेट्टीवार यांच्यात बैठक पार पडली आहे। दिल्लीत हायकमांड सोबत बैठकीच्या वेळेसही सुनील केदार हे उपस्थित होते। तर चंद्रपूर महापालिकेवर सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसकडून ठाकरेंच्या शिवसेनेला प्रस्ताव देण्यात आलाय। सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसला 2 जागा कमी पडतायत असं हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलंय। आणि ठाकरेंची शिवसेना आणि वंचित आमच्यासोबत आले तर आम्हाला फायदा होईल असे सपकाळ यांनी म्हटलंय। दरम्यान महापौर पदाची चर्चा ही अंतिम टप्प्यात आहे असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय। तर ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका ही सकारात्मक असल्याचंही वडेट्टीवार यांच्याकडून सांगण्यात आलंय। आमच्याजवळ 32 पर्यंतचा आकडा गेलेला आहे। 2 मतं ही चंद्रपूरमध्ये काँग्रेसला सरकार स्थापन करण्याच्या महापौर बनवण्याच्या अनुषंगानं आम्हाला कमी आहे। त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि उभाटा यांनी एकत्रित स्वरूपाचा गट केलेला आहे। ते आमच्या सोबत आले तर निश्चित 10 नगरसेवकांचा आम्हाला फायदा होईल। आणि अशा परिस्थितीमध्ये उभाटा, वंचित आणि काँग्रेस या अनुषंगाने चंद्रपूरमध्ये सत्ता स्थापन व्हावी अशा प्रकारचा आमचा प्रस्ताव आहे, तशा प्रकारची इच्छा आहे। आणि या अनुषंगाने आम्ही उभाटाशी संपर्क साधलेला आहे। नक्कीच आज संदीप गिरे बरोबर जवळपास 10 लोकांचा त्यांचा गट आहे। 2 अपक्ष सुद्धा आज त्यांच्याबरोबर आलेले आपण सगळ्यांनी बघितलं आणि त्यामध्ये आमची चर्चा झाली। अगदी अंतिम टप्प्यात आहे, सकारात्मक आहे आणि आम्हाला विश्वास आहे की यातून चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापनेमध्ये कुठेही अडचण येणार नाही। या सगळ्या परिस्थितीत उभाटाची भूमिका आणि त्यांच्या बरोबर असलेल्या लोकांची भूमिका ही आज तरी मला चर्चेतून सकारात्मक दिसली आणि आमच्या बाजूला दिसली।